नमस्कार. राम राम. मित्रांनो, अकलूज नगर परिषद झाल्यापासून सध्या निवडणुका झालेल्या आहेत. निकाल यायचा बाकी आहे. निकाल येण्याअगोदर लोक चर्चा करतायत. कोण निवडून येणार, कोणाचं पॅनल बसेल, सध्या अकलूजमध्ये काय राजकारण चालू आहे. प्रश्न असा आहे, होतंय काय की आमच्या अकलूजमध्ये आमच्या असं म्हणावं लागतंय की मी मुळात सोलापूर जिल्ह्याचा अकलूजचा रहिवासी. अकलूज हे माझं गाव आणि अकलूजचे मोहिते पाटील हे संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशाला माहीत असलेले राजकारणी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी बालिशपणे जो तो उठतो, त्यांची बराबरी करायला जातो आणि आम्ही फार राजकारणी असे तसे, किंवा उचलली जीभ लावली टाळ्याला. आता मध्यंतरी तर मी थोडं काय असे स्थानिक लेवलच्या बातम्या पाहत होतो. त्याच्यात काहीतरी मला वाटतं जे राजकारणी आहेत, याच्यापूर्वीचे जे आमदार होते त्यांनी जणू काय चंग बांधलेला आहे की धैर्यशील मोहिते पाटलांना म्हणे ते राजकारण काय असतं वगैरे वगैरे काही समजून सांगू वगैरे वगैरे असं काहीतरी ऐकतोय. मी चाललो होतो अकलूजच्या बाजारपेठेमधून. जरा दुपारची वेळ होती, रस्ता जरा सुनसान होता, जरा आड 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 आडबाजूच्या गल्लीत मी तिकडून शॉर्टनी यायचं म्हणून येत होतो. तर एक जण मला भेटला. तो मला काय म्हणला, नमस्कार टॅम साहेब. मी म्हणलं नमस्कार. आणि तो काय म्हणाला, आता तुम्हाला काय फरक जाणवतो का नाही. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय की निवडणूक होऊन राव किती दिवस झाले, मार्केट सगळं सुनसान पडले, दुकानं तर बरीचशी बंदच दिसत आहेत, काही काही उघडे दिसत आहेत, अनेक दुकानं इथून निघून गेले, इकडे गेले तिकडे झालं, असं झालं तसं झालं वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं बोलणं झालं. नंतर तो मला काय म्हणला, अकलूजच्या राजकारणात फरक पडेल का काय, असं राजकारणी म्हणतायत दुसऱ्या पक्षाचे, तुम्हाला काय वाटतंय. मी म्हणलं मला जे वाटतंय ते वाटतंय, पण तुम्हाला काय वाटतं ते मला आधी सांगा. कसं आहे माहिती का, आता तुम्ही मला पत्रकार टॅम नमस्कार असं म्हणला का नाही, मग पत्रकाराला काय वाटतंय असं म्हणण्यापेक्षा पत्रकार जाणून घ्यायला उत्सुक असतो की समोरच्या व्यक्तीला अमुक एका गोष्टीबद्दल त्याचे विचार काय आहेत, त्याला काय वाटतं किंवा त्याला काय अनुभव आला. एखादी घटना घडते, ती घटना घडत असताना काय घडली, कसं घडली, अशी चर्चा होते. तसंच निवडणुका झाल्या, सगळ्यांनी केल्या, तसं त्यांनी मला विचारलं, तुम्ही मतदान टाकून आला असाल की. हो निश्चितच म्हटलं, मला वेळ मिळेल तसं मी जाऊन सकाळी टाकून आलो म्हणलं. आमचं जरा मतदान केंद्र अकलाई मंदिराकडे गेलेलं आहे त्या बाजूला, त्यामुळे सध्या तिकडे जास्त गर्दी नाही आहे. तिकडच्या बाजूला मी केलं. नाही तुमच्याकडे आले असतील की वेगवेगळ्या पक्षाची सगळेजण आले असतील की तुम्हाला हे मागायला ते मागायला मत मागायला. म्हणून मतच मागायला येणार, दुसरं काय मागायला येणार. 5 वर्षांनी येणारी लोक कशाला येत असतात. अहो तसं नव्हे, मग तुम्ही कुणाला मत दिलं ते तुम्ही सांगू शकाल का. म्हटलं जर जर मतदान आपण करतो, दान म्हणतात त्याला मतदानाला, आणि ते पण असं उघड करून सांगून अशा गोष्टी नसतात. म्हणजे ते तुम्ही मतदान करायला तुम्हाला काय एकांत दिला असतो.
मतदान केंद्र का उभी केलेली असतात? की तुमचं मत हे तुम्हालाच कळलं पाहिजे कोणाला गेलं ते आणि ज्याला मिळालंय ते त्याला ते मिळायला पाहिजे. अशी चर्चा असते ना. त्याप्रमाणे म्हणलं मी मला करायचं त्या ठिकाणी मी केलं. नाही, नाही, नाही. पण लोकं असे विचार करायला लागलेत, की अमुक पक्षाने लय पैसे वाटले, तमुक पक्षाने लय पैसे वाटले. आता बघा, बोलणार ज्यांना मिळालं अहो सगळ्यांना मिळाले. तुमच्याकडचे खालच्या गल्लीचे, तिकडच्या गल्लीचे आले असतील तिकडचे. अहो इथंच काय अख्ख्या महाराष्ट्रभर हीच चर्चा चालू आहे. कोण पैसा वाटतोय, कोण घेतोय ते काही लपलेलं नाही. ते काही जागृत नाही. सध्या तर सगळ्यात बघतोय आपण काना मागून आला आणि तिखट झाला. या पद्धतीनं बी-जे-पीचे लोकं खरोखरच तिखट झालेली आहेत. म्हणजे दुनियाचा पैसा आहे त्यांच्याकडे. सरकारकडे किती पैसा आहे तो अलहिदा म्हणजे तो भागच वेगळा. हां, कुठल्या कामासाठी, नियोजनासाठी कुणाला किती पैसे मिळतायत, कुठल्या आमदाराला किती मिळतायत, कुठल्या खासदाराला किती मिळतायत, कुठल्या पक्षाला काय मिळते वगैरे हा भाग नंतरचा आहे. एक लक्षात ठेवा, राजकारणात जाणारे, राजकारण करणारे हे काय आणि कसं आहेत, एवढं उघड-उघड आजच्या चालू जमान्यातल्या राजकारण्यांकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल, की यांचं खरं म्हणजे एक व्यवसाय, एक धंदा झालेला आहे का नाही? एवढं फक्त मला सांगा. अहो, पण कसं म्हणता येईल धंदा म्हणून? अहो, आता तुम्हीच म्हणला, की तिने प्रचंड पैसा वाटला. त्यांनी प्रचंड मोठे बिल्डिंग बांधलेली आहेत. प्रचंड जागा घेतलेल्या आहेत. शेती घेतलेली आहे. बंगले बांधतायत, गाड्या घेतलेल्या आहेत वगैरे, वगैरे, वगैरे असे आपली चर्चा झाली होती त्यावेळेस तुम्ही वळला आणि तेवढ्यावर मला म्हणताय, की तुम्ही कुठल्या पक्षाला दिले आणि तुम्ही तुम्ही राजकारण कसं करताय? हे पहा, पक्षाला कोणते दिले, काय दिले हे माझ्या मनात ठेवेन मी. ते सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु जर राजकारणी कोण कसे आहेत याबद्दल जर विचारलं तर मग मस्त मात्र मी स्पष्ट सांगेन. तुमच्या नाकाला मिरच्या झोंबू देऊ नका. हां? नाही तुम्हाला विचारण्याचं कारण मी एकतर तांबोळी, मुस्लिम मी. त्यामुळं माझ्यासारख्याला विचारण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. अहो तसं नाही म्हणलं, तो हसायला लागला. अहो म्हणलं तुमचं हसणं नाही, नाही तुमच्या गल्लीचे तिकडचे खालचे पण लोकं बरेचसे इकडे येऊन पैसे घेऊन गेले, असे झाले, तसे झाले. आता पहा देणारा देतोय, घेणारा घेतोय, दोघंही मजा करतायत. तेरी भी चूप, मेरी भी चूप. घ्या म्हणून सांगणारे इतरही राजकारणी आहेत. तुम्ही कुठल्याही पक्षाचे घ्या, पण तुम्हाला ज्या पक्षाला वाटतं तुम्ही द्या. मग काय होतं माहिती आहे का? बायकांचा स्वभाव, माणसांचा स्वभाव असा जर थोडं बघायला गेलं तर फरक पडतो आणि पैसे वाटणारे काही सहजासहजी तुमच्या हातात येतील का कोणाच्या? काय ना काय तुमच्याकडून बांधून घेणारच की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे, तुम्ही ह्याची शपथ खावा, तुम्ही त्याची शपथ खावा, असं करा, तसं करा, असं काहीतरी असेलच ना. आता तुम्हाला माहीत नाही का? अहो, आमच्यापर्यंत येतंय कुठं? कोण सांगतंय? सांगायला त्यांनी तेवढं डेअरिंग तरी व्हायला पाहिजे ना त्यांचं. त्यामुळे ते काही जागृतच राहणार ना. शक्यतो आमच्यापासून जास्त लांबच राहणार. आमच्यापासून म्हणजे कसं माहिती आहे का? आम्ही काय कोण खाणारे पत्रकार होतो असं काही नाहीये. म्हणजे आम्ही तुम्हाला गिळून टाकू, तुम्हाला खाऊन टाकू, तुम्हाला बरबाद करून टाकू, असली पत्रकारिता मी आयुष्यात केली नाही. सरळ-सरळ चांगली पत्रकारिता केली आणि त्याच गोष्टी केल्या जातात. ज्याच्यामुळं समाजासमोर काही चांगल्या गोष्टी सगळ्यांनाच बघायला मिळायला पाहिजे, पाहायला मिळायला पाहिजे, हा उद्देश असतो. आता नवीन पत्रकारांचा कसा आहे, हे कोणाचं काही सांगण्याची आवश्यकता नाही, कोणाला नावं ठेवण्याची आवश्यकता नाही. मी कसा आहे, मी काय करतो आणि मी कशा पद्धतीने केलं, याच गोष्टी बघितल्या आहेत ना. एक लक्षात ठेवा, "ए, ती लय हरमखोर आहे, ती लय असे, ती लय तसे." असं अभिमानानं लोक बोलतात. म्हणजे तो आपल्याला हे करणार, आपल्याला ते करणार. अरे मग साहजिक आहे तुला तो सहजासहजी फुकट पैसे देईल का? तुझ्याकडून ते काही ना काही घेणारच ना, बांधून घेणारच की. ज्याच्यामुळं तुम्हाला त्याच्याशी एकनिष्ठ राहावं लागेल. हो का नाही? मग आता मला सांगा, अकलूज म्हटलं की मोहिते पाटील. एक लक्षात ठेवा. विजयसिंह मोहिते पाटील हे आत्ताच्या काळातलं नाव घेतलं जाईल. जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळादादा म्हणतात. त्यांनी काय गोष्टी इथं अकलूजमध्ये करून ठेवलेल्या आहेत. ह्या काही सांगण्याची आवश्यकता आहे का स्थानिक लोकांना? हं? विजयदादाबद्दल, बाळादादाबद्दल किंवा आता त्यांच्या पाठीमागं संग्रामसिंह आहेत, नंतर धैर्यसिंह आहेत मोहिते पाटील. त्या लोकांनी किती काम केलेलं आहे.
हं? राजाभाऊ, मदनदादा. अहो, त्या सर्व एका तरी मला सांगा, की 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 त्यांच्यापैकी अशा पद्धतीने काही रचना करून ठेवलेली आहे, की ती मिटता मिटवते असे लय जण यायला पाहिजे हो जगतकरी या अकलूजमध्ये. खूप आलेले आहेत आणि आता जगतकरांनी कॅप्चर करायचं ठरवलेलं आहे. भाषा अशी आहे, की कोणीतरी ते काहीतरी बोलले वाटतं, की धैर्यशील मोहिते पाटील म्हणून आम्ही हे करणार, तेच करणार, तेच करणार, तेच करणार, अमुक करणार. अरे काय बोलतोय आपण? कोणाबद्दल बोलतोय? काहीतरी विचार केला हा पाहिजे ना. हं? अर्थात ते आपल्याला बघायला मिळेल कोण कोणाला काय करतंय ते. पण एक लक्षात ठेवा, की सार्वजनिक जीवनात सामाजिक काम करत असताना आणि राजकीय कार्य करत असताना अनेक गोष्टींचा हा फरक हा पडतच असतो. त्याच्यामुळं फार विचारपूर्वक करावं लागतं आणि जिथं आपल्या खिशातली आपण ₹1 टाकायचं म्हटलं तर 100 वेळा विचार करतोय. तर तिथं जर असा सार्वजनिक जर पैसा असेल तर उधळमात करणारे बरेचसे भेटतात. बरोबर आहे का? मग काय पब्लिकचा पैसा आहे, करो कुछ भी म्हणणारे खूप भेटतात. पण ते म्हणजे राजकारण नसतं. राजकारण हे समाजकारण आणि अकलूजकरांचं फार पूर्वीपासून धोरण आहे, जे मी पूर्वी सुद्धा लिहिलेले. माझ्या अनेक अंकात माझं स्वतःचं साप्ताहिक अकलूज ग्रंथ नावाचं होतं. आता तो काळ बदलला, अंक काढता येत नाही. तरीसुद्धा जेवढं म्हणून चांगलं करता येईल आणि जेवढं म्हणून बघता येईल तेवढं बघितलं. आज अनेक संस्था आहेत, काही असतील, काही काळाच्या ओघात थोडं थोडंसं चेंजेस झालं असेल, होणार सुद्धा. काही थांबतील, परत सुरू होतील. पण त्याच्याविषयी काहीतरी छोट्या मुलांसारखं बोलण्यात खरंच काही मजा नाही. आत्ता सध्या मला तर असं वाटतंय बरं का, मोहिते पाटलांना खरोखर तोडच नाहीये. आलं लक्षात. पर्याय नाही असं म्हणण्यात काही मजा नाहीये. कारण त्यांच्याच घरातले उद्या एकापेक्षा एक असे निघू शकतात. पण त्यांचंच कार्य असणार आहे हे लक्षात ठेवा. कुणीतरी उठतो आणि बोलतो. असे जगतकरी अकलूजमध्ये खूप आलेत. चौफेर बाजूने अकलूज वाढलेलं आहे आणि ते वाढत असताना कधी पाटलांनी कधी असं कुणाला त्या हे केलं, ते केलं, त्रास दिला. हे सगळे बोलाच्या कडी आणि बोलाचा वात आहे. हं. म्हणजे तुम्ही काय प्युअर आहात का? अरे मी प्युअर अकलूजकर आहे. काहीतरी मूर्खासारखं बोलण्यात काही मजा आहे का मला सांगा? सवाल पक्षाचा नाही. जेवढे विचार पटतायत तेवढं तर मी सांगणार ना. जे पटतायत ते तर सांगणार ना. बरोबर आहे का? पण मी कुठलं मत दिलेलं आहे, मला काय त्यांच्या जवळ काय मला काय म्हणतात की काही हे करायचंय असं काही नाहीये. मी माझी जबाबदारी काय आहे? एक मी मतदार म्हणून जाणार, मतदार म्हणून मी परत येणार. हां, आता कार्यकर्ते असतील तर कार्यकर्त्यांना अनेक गोष्टी कराव्या लागतील. 24 तास त्यांना काम करावं लागतं. पण होतंय काय तिच्या मायला अकलूजकरांनी किती केलेलं असलं, किती काय केलं. अहो चांगल्या-चांगल्यानी अकलूजचं नाव घेतलेलं आहे, बऱ्याच जणांनी. आता मला सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. पण जर तुम्ही जर अभ्यास केला पूर्वीचा, कुठलाही घ्या तुम्ही, कुठला तालुका घ्या, कुठला जिल्हा घ्या, आपल्या आसपासच्या सोलापूर जिल्ह्याच्या, आधी मोहिते पाटलांचं नाव निघतंच. शंकरराव मोहिते पाटलांनी जे कार्य केलं ते तर आहेच. पण त्यांनी जे मुलांना ज्या ज्या काही पद्धतीने वाढवलं, बरोबर आहे. सामाजिक, राजकीय जीवनात, शैक्षणिक जीवनात त्याची सर म्हणा किंवा त्याची तोड सापडणं कठीण आहे. आता आजकाल झालेत, उभे करतायत, बिल्डिंग उभी करतायत, पैसाच पैसा उभा करतायत. पैसा म्हणजे सर्व काय आहे वगैरे. अरे काय घेऊन बसलात तुम्ही? पैशाचं उत्मात सुद्धा न करणारं ते कुटुंब आहे लक्षात ठेवा पहिल्या पूर्वीपासूनच. काल आलेला एक जण बोलतो की काय आता आम्ही असं करून, आम्ही तसं करून, आपलं हे करून, काही होत नसतं. कसं असतं माहिती थोडं इकडं-तिकडं बदल थोडा बहुत होऊ शकतो, नाही असं नाही. बरोबर आहे का? पण तेवढे गाफील ते कधीच असणार नाहीत आणि त्यांनी तर असं बोलूच नाही, की आम्ही हे करू, तुम्ही ते करू. अनेक गोष्टी आहेत, त्याचा तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की बोलणं फार सोपं आहे. करणं फार कठीण आहे. अरे, आपल्या स्वतःच्या घरातली माणसं उभी करता येत नाहीत आपल्याला आपल्या बाजूनी. ती आपल्या बाजूने उभी राहतील याची गॅरंटी नसते. बरोबर आहे का? आज गाव सगळा सांभाळायचा, तालुका सगळा सांभाळायचा, जिल्हा हळू बघायचा. हे एवढं सोपं नाहीये साहेब. हं, एवढं सोपं नाहीये. त्यामुळं मोहिते पाटलांना पर्याय नाही. मोहिते पाटीलच निवडून येणार कारण त्यांचं काम बोलतंय आणि त्यांचं नाम बोलतंय.
नामात सगळं काय आहे. कुठल्याही येड्यागावळ्याने बोलायचं नाही आणि अशी जगत करी लय आहेत अकलूजमध्ये. त्याला काही घाबरायचं कारण नाही.